सो मगातपासून ना भरपूर कंट्रोल केलं, पण आता कंट्रोलपेक्षा बाहेर झाले. आता ह्याच्यात रस्ता बघताय ना, खूप लोक बोलतात रस्ता झालाय रस्ता झालाय. तर हे काय मग, हे बघा धूळ बघा. आणि ह्या रोडवरनं आता बाईक चालवायची, पब्लिक चालणार नाही तर रोडवरनं गाड्या चालवायच्या. आता मला असं वाटलेलं की आज मी एक पण कंप्लेंट करणार नाही या रोडवरून, शिस्तीत जाईल. जे घाणेरडे पार्ट आहेत ते दाखवणार नाही, पण जे घाणेरडे पार्ट आहेत ना ते एवढे एक्स्ट्रीम घाणेरडे आहेत ना की त्याच्यावरनं माणसं चालणार नाही. त्या रोडवरनं ही लोक गाड्या बिड्या पास करतात. आणि नॅशनल हायवे हा असा नॅशनल हायवे असतो, वर्षाला टेंडर पास होतो यांचा एवढ्या करोडाचा. आणि ते जातात कुठे पैसे एवढे. तिकडे पाठी हायवे बनवलेत चांगले, वडकडच्या आधी मस्त रोड बनवलेत. पण फक्त रोड बनवून होत नाही ना, जिकडे स्पीड ब्रेकर तुम्ही लावलेत तिकडे तुम्ही ॲटलिस्ट ते बोर्ड तर लावा, स्पीड ब्रेकर आहे. कधी काळू का देत असेल त्याला समजेल तरी ॲटलिस्ट तिकडे स्पीड ब्रेकर आहे. काय लावले काय माहिती रोडवरती. मी असं वाटतं ना कुकत आलो इकडं आतमधून, बाहेरनं गेलो असं परवडलं असतं मला. उपकार केल्यासारखे रोड बनवतात, फक्त उपकार केल्यासारखे. ओके सो आता वाजलेत जवळपास सकाळचे 4:30 आणि आज आपण राईडला निघालो आहे. आता म्हणता येईल यावर्षी 2024ची फर्स्ट मोठी राईड आहे आपली. आणि आपण निघालो ते म्हणजे शॉर्ट राईडला, एक शॉर्ट पण म्हणता येईल, रॉंग पण म्हणता येईल. जवळजवळ रिटर्न येऊन आपले पकडा 1200 किलोमीटरची तरी राईड होणार. राईडला एवढी मजा येणार आहे ना, का माहिती आहे का, कारण की फक्त 3-4 जण नाही जाते, ॲक्च्युली 7-8 जण पण नाही जाते, प्रॉपर 12 ते 14 जण जाते. पण आता सीन असं आहे ना की कुठून येतात पब्लिक, म्हणजे अनोळखीने सगळे मित्रच आहेत माझे, फ्रेंड सर्कलमधलेच आहे. आता फक्त मी आणि ते पाठी फक्त रॉन, आम्ही दोघं बाईक घेऊन चाललोय. बाकी काल 5 जण होते, ती बाईक कारनी गेली. आणि ऑलरेडी जे 2 जण होते म्हणजे सोहम बियम आतोरे बितर तिकडे, ते ऑलरेडी गोव्याला ते तिकडनं ते मालवण येऊन जॉईन करणार आहे. तर परफेक्ट टायमात ते निघालोय. उठलो पण परफेक्ट टायमात. रॉननी पण लेट केला नाही यावेळेस, बरोबर 3:30ला उठला. 4-4:30 आम्ही बरोबर रेडी झाले, म्हणजे ऑन फील्ड आले 4:30ला. हीच मोठी गोष्ट सगळ्यात. आता निघू, फक्त बाईकला ल्यूप बिप करून घेऊ. स्वतः आहोत ते म्हणजे पाठी बघते ते आलो राबोडीमध्येच आहे आपण. 4:30 वाजलेत. एम करूया 4:30-5 पर्यंत मालवणला, म्हणजे कुणकेश्वर मंदिराला जिकडे आम्हाला जायचं आहे तिकडे पोचायला भेटेल. हां, आजच्या राईडचा जो ब्लॉग आहे ना, आजची जी पूर्ण सिरीज आहे ना, कुठेही मिस करू नका. कारण की मी तर म्हणतो ना सगळ्यात बेस्ट सिरीज असेल पूर्ण अख्ख्या ऑल ओव्हर ब्लॉग्समध्ये, मला असं वाटते पर्सनली. कारण की जे वाईब्स येतात ना, एक नंबर येतात. सो ह्या टायमाला जरा नवीन लूक ट्राय करतोय मी मोटोमॅक्सचा. आय डोंट नो काय कसं येतं, पण मी जिकडे बाय करायला गेलो ना, जिकडे माझं ब्लूटूथ लावून घेतलं, असं तुम्ही इथं बघू शकता. हेल्मेटला मस्त ब्लूटूथ तिकडे लावून घेतले. तर तिकडे त्यांनी मला सजेस्ट केलं की मोटोमॅक्सचा एकदा यूज कर लूप, तू परत मोचिलवर जाणार नाही. जसं मग राईडला चाललं तर ट्राय करून बघू किती चालतो. ओके, सो ऑलरेडी 4:57 लाईक 5 वाजलेत परफेक्ट. अर्धा झाला. आपण इथे थोडं ल्यूप बीप करून गाडी बिडी हे करायला, पुसली नाही गाडी यार, सगळं केलं, गाडी नाही पुसली. ठीक आहे, पुढे गेला पुसू. मेन म्हणजे बॅटचा सीन आहे, बॅट जी घेऊन चाललो आहे ना, काल 4 व्हीलर गेली, जाणार होती तिकडं त्यासोबतच. चलो, ग्लव्स आहेत घेतलेत, बॅगेत ठेवलेत. आता एवढं लवकर नको ग्लव्स, थोड्या आणि काढतो फिलिंग करून झाल्यावर. स्वतः फर्स्ट ब्रेक घेऊ फिलिंगला. इथं जरा जास्त टाईमपास झाला माझ्या कॅल्क्युलेशननुसार. जे 4ला निघत होतं त्याचा खरं बघायला गेलं तर आपण 5ला एरियातून निघतोय. बट ठीक आहे, अख्खी सिरीज ना कुठेही स्किप करू नका. जर आता पहिला पार्ट बघत असाल ना, ते एंडपर्यंत जर तुम्ही पार्ट आले असतील माझे तर नक्की बघा, फुल एन्जॉय करा. का मला 100% शुअर आहे, मी अख्ख्या यूट्यूब सिरीजवरती माझ्या जेवढ्या चॅनलवर एक सिरीज आहे ना, त्यातली ही सिरीज ना 1 नंबर बनवणार आहे मी. चलो भेटू आता पेट्रोलमध्ये. असं बघ नको, पैसा आउट. ओके, ऑलमोस्ट फुल. किती आले? 1350. 11 लिटर तरी बसलो. हे एड्या. चलो, थँक्यू. 1350 टाकले. मला सांगत जा काय एडेचाले करत असशील तर, कारण की मी एवढा रेडी नसतो. आणि त्याचे एडेचाले कसे हलके फुलके नसतात, जड असतात जरा. हां. सो 1350चं पेट्रोल राहिले. ट्रिप मी येणार सेट केलीच नाही मागासपासून. व्हेरी गुड. A0 करून घेऊ इकडेच. ट्रिप A0, ट्रिप B ऑल्सो 0. तर माझ्या घरापासून नाही इकडे
20 किलोमीटरच्या आसपास झालं असेल, 15 to 20. सो ते एवढं कॅल्क्युलेट करू आपण, एवढं काय सीन नाही. मला मेन म्हणजे फिलिंग केल्यापासून बघायचं आता गाडी किती चालते. 1350च्या पेट्रोलमध्ये किती चालेल. म्हणजे 1350 माझी गाडी 1200ला फुल होते. विचार करा माझ्या गाडीत पेट्रोल केवढंच होतं. चलो लेट्स गो. ओके, सो फर्स्ट टोल नाका ऑफ दिस राईड आपला हा पनवेलचा टोल नाका आहे. इकडनं आता पनवेल 5 मिनटं. आता माझ्या डोक्यात ना एक विचार चालू आहे की काय करू मी. आतून जाऊ म्हणजे चिपळूण बिपळून मानगाव बिनगाव करत, का डायरेक्ट लोणावळावरनं सरळ सुसाट हायवेवरून जाऊ. थोडंसं कॅल्क्युलेशन चालू आहे डोक्यात. काय सो आता ब्रिज आला तो मेन, जिकडे बाईक्स आता अलाउड नाही वरती, तो सरळ जातो लोणावळा साईडला, पुण्या साईडला बाहेर पडतो. काय करू. ठीक आहे, जैन पिरियड टर्न मारला आपण, काहीतरी डिसिजन घेऊ. तसं मला ना असं वाटतंय की बाहेरनं कराड बिराड करत गेलो पाहिजे पुणे कोल्हापूर इकडे. पण तो रोड आपल्याला माहीत नाही, तर स्पीड स्लो होणार, त्यामुळे आपली सारखा मॅप बघावा लागणार. आणि आतमधून गेलं तर अख्खा तोंडपाठ रोड आहे मला, मालवणपर्यंत तरी. मला जसं माहिती आहे मालवणपर्यंत तरी मला पूर्ण अख्खा पाठ आहे रोड. सो मला मॅप बीपची गरज नाही लागणार, मी माझा टाईम बरोबर ॲडजस्ट करू शकतो. 5:39 29 मिनटात म्हणजे 40 मिनटात पेट्रोल पंपचे 5-10 मिनटं काढून प्रॉपर 30 मिनटात आपण ठाण्यावरून इकडे आलो आहे पनवेलला, जैन पीटीच्या टर्नच्या इकडे. आमच्या इकडनं 25 किलोमीटर आहे, 25 किलोमीटर जवळपास. सो मगातपासून ना भरपूर कंट्रोल केलं, पण आता कंट्रोलपेक्षा बाहेर झालं. आता ह्याच्यात रस्ता बघताय ना, खूप लोक बोलतात रस्ता झाला आहे. तर हे काय मग, हे बघा धूळ बघा. आणि ह्या रोडवरनं आता बाईक चालवायची, पब्लिक चालणार नाही तर रोडवरनं गाड्या चालवायच्या. आता जवळजवळ ना 2 ते 3 किलोमीटर झाल्या असंच चालवते मी रोडवरती, ह्याच कंडिशनवर चालवते. आणि रोड बघा, हे बघा, ह्या रोडवरनं गाड्या चालणार, समोर धूळ बीळ एकदम. वडखळपर्यंत 1 नंबर आलो आम्ही, वडखळपर्यंत काही प्रॉब्लेम नाही झाला, मस्त रोड बनवले. पण त्याच्यानंतर हे काय हे बघा. मला असं वाटलेलं की आज मी एक पण कंप्लेंट करणार नाही या रोडवरून, शिस्तीत जाईल. जे घाणेरडे पार्ट आहेत ते दाखवणार नाही, पण जे घाणेरडे पार्ट आहेत ना ते एवढे एक्स्ट्रीम घाणेरडे आहेत ना की त्याच्यावरनं माणसं चालणार नाही. त्या रोडवरनं ही लोक गाड्या बिड्या पास करतात. आणि नॅशनल हायवे, हा असा नॅशनल हायवे असतो. अरे काय ना, तर ॲटलिस्ट हे तर करून ठेवा, असा रोड पे करा की खड्डे खुड्डे ठीक आहे ॲडजस्ट करून लोक कशी तरी कटबीट मारून जातील. त्या रोडवर ना डांबर टाकले ना काय टाकले, माती टाकून सिमेंट टाकून सोडून दिला असाच रोड. वर्षाला टेंडर पास होतो यांचा एवढ्या करोडाचा, आणि ते जातात कुठे पैसे एवढे. तिकडे पाठी हायवे बनवलेत चांगले, वडकडच्या आधी मस्त रोड बनवलेत. पण फक्त रोड बनवून होत नाही ना, जिकडे स्पीड ब्रेकर तुम्ही लावलेत तिकडे तुम्ही ॲटलिस्ट ते बोर्ड तर लावा, स्पीड ब्रेकर आहे. कधी काळू का देत असेल त्याला समजेल तरी ॲटलिस्ट तिकडे स्पीड ब्रेकर आहे. काय लावले काय माहिती रोडवरती. मी असं वाटतं ना कुकत आलो इकडं आतमधून, बाहेरनं गेलो असं परवडलं असतं मला. उपकार केल्यासारखे रोड बनवतात, फक्त उपकार केल्यासारखे ना. तिकडे कुठे साईन आहेत ना कसले काय, स्पीड ब्रेकर फक्त 10-12 लावून ठेवलेत मधल्या मध्ये विनाकारणाचे. म्हणजे कोणी पण यावं उडावं आणि पडावं तिकडे. हे बघा परत चालू झाले. साईड लेफ्टला बघाल तर तिकडे वरती रोड चालू आहे, पण तो अजून ओपन नाही केला का, त्याचं काम नाही चालू केलं, फक्त सिमेंटने हे लावून ठेवले. आता बस आणि ट्रकवाले काही जातात सुसाट, त्यांना काय फरक पडतोय. मिरर माझा लूज झाला लेजिडे बघा. किती लूज झालाय हे बघ, लूज बघ एवढा झालाय. जाऊ दे काय बोलणार, किती वेळ बोलू शेवटी खराब रोडून आहे. इकडनंच जायचं तर मला कंटिन्यू 5 ते 10 किलोमीटर झाले असतील अशाच रोड आहेत. म्हणजे स्पीड मेंटेन केली चांगली मी. कुठे मला वाटलेलं की पालीपर्यंत पोचेल उजेड होईपर्यंत, म्हणजे 7 वाजेपर्यंत. इकडे 7:10 झाल्यात अजून ह्याच्यातच खेळते मी. आता असं वाटते की तो बाहेरचा रोड घेतला असता ना कोल्हापूर-विल्हापूरवाला, भले 50-60-70 किलोमीटर वाढले असते, चाललं असतं. पण इकडनं उगं चालू मी आता. ओके, पालीला पोचलो आणि थांबू आता आपण जिथे नाश्ता करायला थांबतो ऑलवेज तिकडेच, समर्थ कृपा हॉटेलमध्ये.
गाडी घेऊ टकल्या. हा गॉगल पाडलास ना कर लय मारला. ऑलरेडी एक पाडून झालायस. हो लेट्स गो. अशी होती लास्ट टाइम. रोड आता इथे विचारलं काकांना. काका बोलत आहेत की अजून 1-1.5 किलोमीटर तरी असा रोड असेल. हां नंतर सुसाट असेल. चलो लेट्स गो. अजून 1.5-2 किलोमीटर कळ काढायची आहे. त्यानंतर रस्ता परत पावर भेटणार आहे आपल्याला. दिसतच नाही आहे. ह्या नदीवरती आम्हाला टाइमलॉस घ्यायचे होते सनसेटचे सनराईजचे. पण त्या नदीत दिसत नाही. एवढी धुकं झाले. धुकं बोला ही धूळ बोला घांडेडी. हां आता खाल्लं आहे तर जरा 5-10 मिनटं तरी हळूहळू जाऊ.